माझे नाव आर्या संदेश नेवाळे। आमच्या शाळेचे नाव आहे आदर्श विद्यालय नारंगी। आमच्या नाटकाचं नाव आहे मतदान जनजागृती। ए मम्मी मम्मी चल ना गं मतदानाला। हा जाऊया, माझी कामं आटपते मग मी जाईल। बरं अगं मम्मी अजून गेलीच नाही तू, चल ना। अगं जाते ना, तू कशाला एवढी घाई करतेस? आता तर 10 वाजते। अगं अजून नाही गेलीस तू? जाईल ना, तू कशाला एवढी काळजी घेतेस? शांत बस। हो दुर्गाची मम्मी। हा बोला ना, काय करताय? हेच माझ्या घरातली कामं। अजून काय? कामं तर दररोज असतात, आज मतदानाचा दिवस आहे ना, आज सुट्टी आहे। मी विचार केला आपण सगळ्यांनी फिरायला जाऊया का? कधी नव्हे तर मला आज सुट्टी मिळाली, जरा विश्रांती, एक दिवस वन डे पिकनिक जाऊया का आपण? खूप छान आयडिया दिला तुम्ही। बघू, मी विचार करते आणि तुम्हाला फोन करून सांगते। पण चला ना नक्की, कारण काम काम काय तर होणारच। आज कधी नव्हे तर दिवस मिळाला आपल्याला। बरोबरच बोललात, आज चांगली सुट्टीच मिळाली आपल्याला। जायला पण नको मतदान करायला आणि एन्जॉय पण करू, नक्की नाही? ओके ओके, मला सांगा हा, मी तुमची वाट बघते नक्की। हा, नक्की नक्की करा हा मला। हा अगं तू पिकनिकला कुठे चालली? चल मतदानाला। तू शांतच बस आता तुझं तर जास्तच होते। इथे बस तू आधी बस, आणि ते फोन दे माझ्याकडे। अगं मतदान हा आपला हक्क आहे, आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे। बऱ्याच लोकांना पाहिजे, सगळेच म्हणत असतात अगं माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे? फरक पडतो असं प्रत्येकाने म्हटलं तर मतदानाला जाणार तरी कोण? आपला मतदान हक्क आहे आणि प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे। लोकशाहीने दिलेला हा हक्क आहे आपला। मग तुम्ही पण करणार ना मतदान? मी माझ्या आईला जसं सांगितलं की आपण मतदान करायलाच पाहिजे, तसं तुम्हीही मतदान करा। मतदान करा आणि देश घडवा। धन्यवाद। खरंच बरोबर बोललीस तू, आजचा दिवस हा मतदानासाठीच वापरायला पाहिजे। माझंही चुकलंच, मला माफ करा। नाही, आपण नको जाऊया पिकनिकला वगैरे, आपण पुढल्या रविवारी वगैरे ट्राय करू। ओके ठीक आहे, मलाही कळलंय की आजच्या दिवसाचं महत्व तुमच्यामुळे मला समजलंय। मीही मतदानाला येणार। मतदान करा, देश घडवा। धन्यवाद।